पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगाने हल्ली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे, त्याचं भूमिपूजन अमित शहा करताय। ते रहस्य ते जेव्हा कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल, फाईल बाहेर येईल ती। तर मी फक्त अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत, अत्यंत प्रामाणिक माणूस आहे। अमित शहा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे, बरं का, अत्यंत प्रामाणिक। त्याला कधी असे 2 नंबरचे धंदे बिंदे जमले नाहीत असं लोक त्यांचे भक्त म्हणतात। म्हणून मी त्यांना कळवलं की बघा, तुम्ही जी कुदळ मारताय त्याचं रहस्य ते समजून घ्या। संपूर्ण माहिती मी त्यांना पाठवली आहे। मला खात्री आहे ते सक्षम गृहमंत्री आहेत। आपण ज्या जमिनीवर भूमिपूजनाची कुदळ मारतो आहोत त्या जमिनीखाली कोणतं रहस्य आहे महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांनी पुरलेलं, त्याचा त्यांना अभ्यास करावा, एवढीच माझी एक भूमिका आहे। बाकी नवीन कार्यालय 20 माळ्याचं करू द्या, समुद्राच्या वर करू द्या, समुद्राच्या आत करू द्या, अद्याप शिवाजी महाराजांचं स्मारक झालं नाही। अद्याप छत्रपती शिवरायांचं स्मारक जे होणार होतं ते झालं नाही। मराठी भाषा भवनाला अडथळे आणलेले आहेत। मराठी भाषा भवन महाराष्ट्राची अस्मिता त्याला अडथळे आहेत। पण राफेल वेगानं भारतीय जनता पक्षाचे हेडक्वार्टर मरीन लाईनच्या समुद्रावर होत आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळावं म्हणून मी आता हा प्रपंच पत्र लिहायचा अमित शहाजींना केला। अमित शहाजी मोठे नेते आहेत, त्यांचं इंटेलिजन्स फार ताकदीचं आहे, तर त्यांनी या फाईलचा सुद्धा अभ्यास करावा आणि अशाच प्रकारच्या वेगवान फाईली जनतेच्या हिताच्या दृष्टीने ज्या पडून आहेत, सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीने पडून आहेत, त्यांनाही त्याच वेगाने न्याय द्यावा। ट्विटमध्ये तुम्ही म्हटलं की एकीकडे पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात मोठ्या प्रमाणावर रोष असताना भाजप कार्यालयाच्या जागेबाबत चर्चा सुरू असतील तर जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, हे एक। आणि दुसरं असं आहे की पुण्यातलं जे जैन बोर्डिंगचं प्रकरण आहे त्यात अपडेट अशी आहे की पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द झालेला आहे। विशाल गोखलेंनी त्यातून या व्यवहारातून माघार घेतलेली आहे। हा जनतेचा दबाव, जनतेचं आंदोलन आणि पब्लिक क्राय। जनतेचं आंदोलन काय करू शकतं हे जर आता तुम्ही जी दिलेली माहिती सत्य असेल तर जनतेचं आंदोलन काय करू शकतं, पब्लिक क्राय काय करू शकतो, याचं हे जैन बोर्डिंगच्या जमिनीचा विषय हा त्या दृष्टीने महत्वाचा नाही। पण पब्लिक क्राय जरी म्हणतात तरी हे प्रकरण रवींद्र धंगेकरांनी लावून धरलं तर यात रवींद्र धंगेकर यांचं श्रेय नाही का? बरेच राजकीय आरोप सगळं बघा, श्रेय सगळ्यांचंच आहे। जैन बांधव रस्त्यावर उतरले, जैन बांधवांनी उपोषण सुरू केलं, जैन बांधव हटले नाहीत, जैन बांधवांच्या पाठीशी सर्व राजकीय पक्ष उभे राहिले। रवींद्र धंगेकर हे तिकडले प्रमुख नेते आहेत, त्यांनी ते प्रकरण पुढे नेलं, रोज त्या संदर्भात ते माहिती देत राहिले। त्याच्यामुळे त्यांचं रिसर्च व त्यांचं शोधकता ही सुद्धा महत्त्वाची आहे। पण एक